पंढरपूरहून दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या कुलदेवतेच्या म्हणजे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी, जे की आहे सांगलीतील खरसुंडीमध्ये। तर मेन मंदिराच्या आत दर्शनाला जाण्या अगोदर अलीकडेच घोडेखुर्द नावाचे एक ठिकाणी जिथे पाण्याचा हौद आहे, तो सगळ्या पुरुषांनी इथे आंघोळ करूनच मग मंदिरात जाण्याची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे। त्यानुसार पप्पांनी पण तिथे आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर आम्ही मंदिरात दर्शनासाठी जायला निघालो। मेन मंदिरात दर्शनाला जाण्याच्या अगोदर आम्ही देवासाठी लागणारे 5 नारळ घेतले, तसेच देवीसाठी साडी चोळी आणि देवासाठी आसन, धोतर आणि फेट्याचं कापड घेऊन मंदिरात जायला निघालो। रविवारी सकाळीच पुजाऱ्यांनी आमच्या नावाचा अभिषेक देवाला घातलेला आणि त्यानंतर गाभाऱ्यात जाऊन आम्ही देवासमोर पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला आणि तिथून दर्शन घेऊन बाहेर आलो। सिद्धनाथ हा शंकराचाच एक अवतार आहे आणि बाहेर म्हसोबाचे एक मंदिर आहे, जिथे आम्ही श्रावण सोडून इतर वेळेस गेलो की अंड्याचा नैवेद्य अर्पण करतो, पण आता श्रावण असल्यामुळे आम्ही तिथे फक्त नारळ फोडला आणि दर्शन घेऊन निघालो। सो याचा मोठा ब्लॉग लवकरच मी चॅनलला अपलोड करणार, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।